आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील बुरजड गावात शेतीच्या सामायिक बांधावरून झालेल्या वादानंतर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव नाना सदा ठेलारी, वय 50, राहणार बुरजड असे आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा पप्पूलाल ठेलारी यांच्या तक्रारीवरून शामराव दगा पाटील याच्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतीच्या सामायिक बांधावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. 12 जुलै रोजीही याच कारणावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर 13 जुलै रोजी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. दरम्यान 18 जुलै रोजी सकाळी दोन्ही पक्ष पुन्हा शेतात समोरासमोर आले. यावेळी सुरू असलेल्या वादाबाबत चर्चा झाली. नाना ठेलारी यांनी हा वाद आपापसात मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र तक्रारीनुसार संशयित आरोपीने त्यांना आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. नाना ठेलारी यांनी विरोध केल्यानंतर संशयित त्याच्या अंगावर धावून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकारामुळे नाना ठेलारी घाबरले आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडली. ते जागीच कोसळल्यानंतर त्यांना तातडीने सोनगीर पोलीस ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. धमकी आणि भीतीमुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा पप्पूलाल ठेलारी यांनी केला आहे. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल. या घटनेमुळे बुरजड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे.